हां, तर जसं मी बोललो की एक मला असं वाटतं की हा फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित पाठ झाला असेल. तर पुन्हा तेच हे समजलं, पहिला जे शिकवायचं दुसरे का इंटिग्रेशन, पहिले का डिफरन्शिएशन, दुसरे का इंटिग्रेशन. सेक ॲज इट इज सेक स्क्वेअर टॅन एक्स मायनस सेकचा डेरिव्हेटिव्ह. आठवा, डेरिव्हेटिव्ह शब्द वापरला मी. डेरिव्हेटिव्ह, व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स? तर सेकचा डेरिव्हेटिव्ह येतो सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि सेकचा इंटिग्रेशन बघा, फक्त सेक असा शब्द जर मी वापरला असता तर त्याचं सूत्र वेगळं आहे. सेकचा इंटिग्रेशन आहे लॉग सेक प्लस टॅन. या ठिकाणी आला सेक स्क्वेअर, याचा इंटिग्रेशन असतो टॅन एक्स डी एक्स. आता बघत रहा, सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस हा झाला टॅन इंटू टॅन, टॅन स्क्वेअर एक्स. आणि टॅन स्क्वेअर एक्सला आपण असं लिहू शकतो, पहा जो सूत्र किंवा फॉर्म्युला आपल्याकडे आहे त्या सूत्रानुसार सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, 10वीचं सूत्र आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेकचा स्क्वेअर, तो सेक टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. आता मी जे तुम्हाला सांगतो ते एकदा समजून घ्या. हे जे उदाहरण आहे का ते वाचा एकदा. काय तर आय इज इक्वल टू सेक क्यूब एक्स. त्या फंक्शनला आपण द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन वापरलं. आपण काय वापरलं? आय. येणारं इंटिग्रेशनला आपण आय कन्सिडर करेल सेक क्यूबला. मग या ठिकाणी बघा तुम्हाला आन्सर काय येतं, सेक इंटू सेकचा स्क्वेअर सेक क्यूब एक्स आणि पुन्हा सेक इंटू 1 हा मायनस सेक एक्स. आता याला आपण सेपरेट केल्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम असा दिसणार. सुरुवातीपासून लिहितो सेक एक्स इंटू टॅन एक्स, दिस मायनस इंटू सेक क्यूब मायनस सेक क्यूब एक्स डी एक्स मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स. बघा हा जो अंडरलाईन पार्ट आहे ना या ठिकाणी थोडा व्यवस्थित बघा याच्याकडं. इट इज आय. हाच आपला प्रॉब्लेम या ठिकाणी पुन्हा तयार झाला, ज्याला आपण आय म्हणू शकतो. मग याच्या जागी आय घेतल्यानंतर तुमचं उदाहरण असं दिसणार, सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि ही पूर्ण जी व्हॅल्यू आली तो आपला प्रॉब्लेम आहे. इट इज कॉल्ड आय मायनस आय. आणि सेकचं इंटिग्रेशन येत असतं लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. आणि हा जो आय या ठिकाणी मायनस होता तो इंटरचेंज केल्यानंतर इकडं आल्यानंतर प्लस होणार आणि याला तुम्ही असं लिहिणार ट्वाईस आय सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. आणि फायनली आन्सर लिहिताना आय इज इक्वल टू या टूला इकडे इंटरचेंज करा आणि हे तुमचं आन्सर. सोपा प्रॉब्लेम आहे, थोडासा मेमोराईज असू द्या हा प्रॉब्लेम, कारण सेक क्यूब आला पहा या ठिकाणी. सेक क्यूबला कसं लिहिलं आपण, सेक इंटू सेक स्क्वेअर. कोसेक क्यूब, कोसेकला कसं लिहिणार, कोसेक एक्स इंटू कोसेक स्क्वेअर. फक्त दोनच रेशो असणार. त्याची चर्चा आपली झाली. पॉज करा, व्यवस्थित उदाहरण लिहून घ्या. बघा पुढचा प्रॉब्लेम, एक्स साइन स्क्वेअर एक्स. बघा पुढचा प्रॉब्लेम सुरू करायच्या अगोदर काय सांगतो व्यवस्थित समजून घ्या. आता हळूहळू मला एक असं वाटतं की ही एक्सरसाइज तुम्हाला थोडी व्यवस्थित समजली पाहिजे आणि समोरचे प्रॉब्लेम हे तुम्हाला स्वतः सॉल्व करता आले पाहिजे. एक प्रयत्न करायच्यानंतर की पुढचे जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही अगोदर स्वतः सॉल्व करायचा प्रयत्न करा आणि नंतर तुम्ही कुठं चुकले का हे चेक करायसाठीच आन्सर बघा. एक मला असं वाटतं, कारण आता एक हा 8-9 नंबरचा प्रॉब्लेम आपला सुरू आहे. 2 सॉल्ड एक्झाम्पल झाले, एक 10 प्रॉब्लेमचा भाग आपला झाल्यानंतर आणि एकच सूत्र आहे, म्हणजे एका सूत्रावर आधारित पार्ट आपला हा कंटिन्यू समोर चालू आहे. तर इथं तुम्हाला कुठंतरी एक असं वाटलं पाहिजे की हा पार्ट आपला व्यवस्थित झाला, कारण समोरचं जे टॉपिक आहे डेफिनेट इंटिग्रेशन त्याच्यातसुद्धा तुम्हाला हेच प्रॉब्लेम रिवाईज होणार. एक लक्षात असू द्या, मी तुम्हाला ऑफलाईन लेक्चरमध्ये काय सांगितलं होतं
की फक्त एकच फरक आहे ह्या आणि पुढच्या टॉपिकमध्ये, की इथं रेंज नाही आहे आपल्याला आणि पुढच्या टॉपिकमध्ये रेंज येणार आहे. म्हणजे ते फक्त शेवटच्या 2 स्टेपमध्ये जे काही नवीन घडणार आहे आणि बाकीचे हेच उदाहरणं तुम्हाला समोर पुन्हा सॉल्व करणं आहे. म्हणजे हे सेंटेन्स माझं लक्षात असू द्या मी काय बोललो. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, अगोदरसुद्धा बोललो आतासुद्धा बोलतो, की तुम्हाला हेच उदाहरणं डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये रिपीट होणार आहे. फक्त फरक असा असणार आहे तिथं काहीतरी रेंज असणार आहे 0 to π/2, 0 to π/4 एक्सेट्रा. तर आपण या ठिकाणी कन्सिडर करतो की समजा आमचं येणारं इंटिग्रेशन आय इज इक्वल टू मानून, सो आय इज इक्वल टू आवर इंटिग्रेशन एक्स साइन स्क्वेअर एक्स dx. मग आता तुम्हीच आठवा, साइन स्क्वेअर जर येत असला तर आपल्याला सर्वप्रथम काय करणं लागतं. तर साइन स्क्वेअर जर येत असला तर आपल्याला नंबर 1 त्याचं जे परमनंट चेंज असतो ते सूत्र वापरणं लागतं. तर काय करणं लागत असतं साइन स्क्वेअरच्या जागी, तर हे जे सूत्र आहे 1 - cos 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थीटा, हे सूत्र वापरणं लागत असतं. आणि आपल्याला इथं फक्त साइन स्क्वेअर लागतो म्हणून या 2ला इंटरचेंज करून आपण इकडं पाठवतो. बिलकुल तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा हे सूत्र अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मेन्शन करू शकता, लिहू शकता. आता जर आपण हे सूत्र या ठिकाणी वापरलं म्हणजेच एक्स आणि साइन स्क्वेअरच्या जागी 1 - cos 2x/2. बघा हे सूत्र आपण याच्या अगोदर सुद्धा वापरलं ना फर्स्ट एक्सरसाइजमध्ये. आपल्याला साइन स्क्वेअरचा प्रॉब्लेम होता, कॉस स्क्वेअरचा प्रॉब्लेम होता, टॅन स्क्वेअरचा प्रॉब्लेम होता. कॉस स्क्वेअर जर आला तर 1 + cos 2x / 2 वापरतो आपण. टॅन स्क्वेअर जर आला तर सेकचा स्क्वेअर x - 1 वापरतो. कॉट स्क्वेअर जर आला तर कोसेक स्क्वेअर x - 1 वापरतो. हे 4 कंपल्सरी चेंजेस मी सांगितले होते, साइन स्क्वेअर, कॉस स्क्वेअर, टॅन स्क्वेअर, कॉट स्क्वेअर. तर आता या ठिकाणी हे 1/2 डायरेक्टली आपण कॉमन घेतले किंवा सेपरेट करू शकता. दिस इंटू दिस x/2 मायनस x cos 2x / 2. आता या ठिकाणी काय होणार आहे माहिती आहे का तुम्हाला, एक पहिली जी व्हॅल्यू मिळणार आहे का, मी असं लिहितो 1/2 x dx आणि नंतर 1/2 x cos x. तर याचं इंटिग्रेशन खूप सोपं आहे, सहज काढू शकता तुम्ही त्याचं इंटिग्रेशन. एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे x²/2. तर याला आपण कन्सिडर करू, लेट सपोज काही लिहू शकता, इट इज कॉलिंग I1 हाफ इंटिग्रेशन ऑफ x dx. मी याचं इंटिग्रेशन समोरच लिहितो, x²/2 इज इक्वल टू x²/4. तर ह्या I1चं इंटिग्रेशन आपल्याला मिळालं. आणि जो I2 या ठिकाणी असणार आहे, दिस सेकंड व्हॅल्यू I2 इज इक्वल टू हाफ ऑफ इंटिग्रेशन x cos 2x. पुन्हा तेच करा युजिंग बाय पार्ट फॉर्म्युला. या ठिकाणी 1/2 आपण बाहेरचा सध्याच तरी 1/2 आपण ॲज इट इज घेऊ. बघा फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, सेकंड फंक्शनचा इंटिग्रेशन आपल्याला जशी अरेंजमेंट लागत होती तशीच आली. अल्जेब्रिक फंक्शन नंतर ट्रिगोनोमेट्रिक आहे. पहिल्याचा डिफरन्शिएशन, दुसऱ्याचा इंटिग्रेशन, टोटल इसका इंटिग्रेशन. बघा हे 1/2 x कॉसचं इंटिग्रेशन मायनस साइन 2x/2, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1ला काय लिहिलं नाही लिहिलं काही फरक पडत नाही. मग कॉसचं इंटिग्रेशन साइन 2x / 2 dx. बघा हा 1/2 बाहेर ॲज इट इज. कॉसचं इंटिग्रेशन साइन 2x / 2. यानंतर पुन्हा तेच, हे जे मायनस लिहिलं होतं ते चूक आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x होतो, इंटिग्रेशन नाही. इंटिग्रेशनमध्ये साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस 2x. मग आता हा प्रोडक्ट आपण या ठिकाणी कंटिन्यू करून टाकू. हे झालं x साइन 2x / 4 मायनस हा 1/2 2 2 4 आणि साइन 2xचं इंटिग्रेशन मायनस, तर हा केला मी प्लस कॉस 2x / 2 प्लस c. आणि आता जे फायनल आन्सर तुमचं या ठिकाणी मिळणार तुम्हाला ते असं मिळणार, I इज इक्वल टू I1 प्लस I2. तर I1ची व्हॅल्यू जी होती ती आपण वर या ठिकाणी डिनोट केली. आता ती तुम्हाला अशा पद्धतीनं लिहिणं असते या ठिकाणी, I1 म्हणजेच x²/4 आणि I2, तर I2 हा मायनस हाफ होता
आपण हाफ घेतला, मायनस साईन घेतलं नव्हतं, काही घाबरू नका, हा मायनस घेऊ आपण या ठिकाणी, तर डायरेक्ट मायनसने याला मल्टिप्लायच करून टाकू आपण. तर मायनस 1 साईन ट्वाईस एक्स अपॉन 4, हा मायनस कॉस ट्वाईस एक्स अपॉन 8 प्लस 6. दिस इज आय. बघा सोपा प्रॉब्लेम होता. थोडासा ह्या ठिकाणी जो नवीन पार्ट आहे, तुम्हाला तुमचं लक्ष ज्या ठिकाणी केंद्रित करणं आहे की साइन स्क्वेअर आपल्याला आला आणि 1 मायनस कॉस 2x/2 आपण वापरला. कॉस स्क्वेअर जर असता तर 1 प्लस कॉस 2x डिवाइड बाय 2 वापरला असता. टॅन स्क्वेअर जर असता तर सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 वापरला असता. ठीक आहे. बघा समोरचा प्रॉब्लेम या एक्झाम नंतर एक पॉज करून हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या अगोदर. बघा पुढचा प्रॉब्लेम x³ log x. तर बघा नंबर 1, तर अरेंजमेंट बघितल्यानंतर तुमचं काय लक्षात आलं ते अगोदर तुम्ही विचार करा. x³ log x, गडबड कहाँ पर है? अरे गडबड अरेंजमेंटमध्ये आहे भैया. तो जो x³ सुरुवातीला आला का, आपल्याला log x सुरुवातीला लागतो, LIATE. तर मग या ठिकाणी जो आपण इंटिग्रेशन आपला कन्सिडर करणार आहे की इंटिग्रेशन I इज इक्वल टू अगोदर log x लिहून नंतर x³ लिहा. ही पहिली अरेंजमेंट. बरेच विद्यार्थी एक्झाममध्ये हा जर प्रश्न विचारला ना तर अगोदर तर थोडीशी खाडाखोड करतील. खाडाखोड म्हणजे काय, अगोदर तर त्यांच्या लक्षातच येत नाही की x³ नंतर आणि log x अगोदर लिहिणं लागतो. मग काय बघितलं उदाहरण ते सोडवणं सुरू करणार. मग 2-3 स्टेप नंतर त्यांच्या लक्षात येतं की हे उदाहरण आन्सरकडे जायच्या ऐवजी उलट वाढत चाललं. मग त्यांच्या लक्षात येतं अरे हे log x जे 2 नंबरला आहे ते आपल्याला 1 नंबरला लिहिणं लागतं. तर हे कमी प्रॅक्टिसचे लक्षण आहे. तुम्ही सराव व्यवस्थित करा, पटकन तुमच्या लक्षात येतं की यार जो फर्स्ट नंबरला टर्म लागत होता तो टर्म या ठिकाणी मुद्दामून, हे बघा हे मुद्दामून असतं बरं का. ही तुम्हाला अरेंजमेंट करतानाच ते असं लिहून देऊ शकत होते. पर वो तुमको खुद ये चेक कर रहे की यार ह्या विद्यार्थ्याचं लक्ष या ठिकाणी असतं का, की अरेंजमेंट लिहिताना एक खास पद्धतीतच मांडणी आली पाहिजे, नंतर तुम्ही त्या गणिताला सुरू करू शकता. ह्या 2-3 उदाहरणात नेमकं तेच झालं. आता युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसरे का इंटिग्रेशन. हां, आणि आता पुन्हा एक तुम्हाला विशेष सूचना सांगतो, घरी प्रॅक्टिस करताना सुद्धा प्रत्येक वेळेस हे सूत्र लिहा. पुन्हा एकदा सांगतो, घरी प्रॅक्टिस करताना सुद्धा प्रत्येक वेळेस ते सूत्र लिहा. इथं जिवार करू नका. बऱ्याच विद्यार्थ्याला काय एक सवय असती, सवय म्हणूस तर मी त्याला घाणेरडी सवय असा शब्द वापरतो की मेन पार्ट डिलीट करून ते डायरेक्ट लिहायचा प्रयत्न करत असते. अरे बाबा तुम्ही या ठिकाणी गडबड करूच शकत नाही, कारण हा असा भाग आहे जिथं तुम्हाला स्कोअर मार्क मिळणार असते. ठीक आहे. ही पूर्ण एक्सरसाइज या भागावर डिपेंड आहे. इट इज कॉल्ड इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला. हा पार्टच तुम्हाला सांगतो की ही अरेंजमेंट तुम्ही कशा पद्धतीनं करता, आणि ह्या फॉर्म्युल्याचा प्रूफ सुद्धा आहे, ते आपण नंतर बघू. x³ इंटिग्रेशन आला x⁴, हा log x अपॉन 4, हा मायनस, बघा log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, x³ इंटिग्रेशन x⁴/4. आपलं आन्सर आलं x⁴ log x अपॉन 4 -1/4. हे x कॅन्सल झाला, उरला x³ x⁴. पुन्हा त्याचं इंटिग्रेशन काढा, x⁴ log x अपॉन 4. x³ इंटिग्रेशन काय आला, x⁴/4. ठीक आहे. आपलं फायनल आन्सर आलं x⁴ log x अपॉन 4 -x⁴/16 प्लस c. आता जर तुम्हाला असं वाटत असलं की वी कॅन टेकिंग कॉमन x⁴/4 हियर, तो आफ्टर दॅट also taking common x⁴/4, finally we get log x upon 1/4. It is our wish part. बघा पुन्हा एकदा सेंटेन्स रिपीट करतो की आता कमीत कमी तुम्हाला हा जो बाय पार्ट नावाचा फॉर्म्युला आहे हा व्यवस्थित वापरता आला पाहिजे. बघा पॉज करून उदाहरण लिहून घ्या आणि नंतरचं उदाहरण बघा. आता पुढचा प्रॉब्लेम,
पुढचा प्रॉब्लेम बघा, पुन्हा एकदा एक रिपीट करतो, महत्त्वाचा प्रॉब्लेम, 4 मार्कासाठी सुद्धा विचारू शकतील असा प्रॉब्लेम. कारण कसं माहिती आहे का, जर हेच उदाहरण असं असतं e⁻x cos x, तर कदाचित याला आपण 3 मार्कासाठी किंवा एक साधा प्रॉब्लेम असं कन्सिडर केलं असतं. पण ज्यावेळेस ईचा जो पॉवर फॉर्म आहे, इथं सुद्धा त्यांनी कॉन्स्टंट वापरला, नंबर वापरला, आणि कॉससाठी सुद्धा नंबर वापरला, e⁻x cos 3x. तर हे जे कारण आहे, पॉवर फॉर्ममध्ये जे अंक वापरले, हे जे कारण आहे, तो भाग या प्रश्नाला 4 मार्काचा प्रॉब्लेम बनवतो. बरं, आता उदाहरण वाचल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं पहा बरं, काही लक्षात आलं? ठीक आहे, देव जाणे तुमच्या काय लक्षात आलं. पण या ठिकाणी cos 3x सुरुवातीला लागतो आणि e⁻x नंतर. बघा, तुम्हाला एक सांगतो, इथं अपवाद आहे. e⁻x जरी आपण अगोदर लिहिला असताना तरी आपलं आन्सर तुम्हाला तेच मिळालं असतं, कारण एक्सपोन्शियल आणि ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, एक्सपोन्शियल आणि इन्व्हर्स फंक्शन हे थोडे मागं पुढं जरी झाले तरी आन्सर तेच येतं. पण कशाला रिस्क घेता, आपल्याला जे एक रूल माहिती आहे की LIATE, तो रूल जर आपल्याला सांगितला तर त्याच रूलनी चला. म्हणून आपण जो ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन आहे त्याच्यानंतर हा जो एक्सपोन्शियल आहे, ई घातांकी, एक्सपोन्शियल म्हणजे घातांकी, तो पार्ट नंतर वापरला. आता युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट, पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसरे का इंटिग्रेशन मायनस पहिले का डिफरन्शिएशन इंटू दुसरे का इंटिग्रेशन. झालं का? आता काय डेरिव्हेटिव्हज आणि इंटिग्रेशन असतील काढून टाका. बघा, हा e⁻x आहे का मी समोर लिहितो, इंटिग्रेशनमध्ये सुद्धा e⁻xचं इंटिग्रेशन तेच येणार, आणि वरचा जो पॉवर आहे या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह हा डिवाइड बाय 2 इथं खाली येणार, मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह झाला साइन 3x, आणि 3xचा डेरिव्हेटिव्ह आला हा 3. बघा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो. आता हे e⁻x अपॉन 2 dx, तुमचं आन्सर आलं हे ॲज इट इज e⁻x cos 3x बाय 2 प्लस 3/2. आता या ठिकाणी थोडं लक्षपूर्वक बघा तुम्ही, तुमच्या काय लक्षात येतं, sin 3x इंटू e⁻x. अरे, पुन्हा बाय पार्ट फॉर्म्युला यूज होणार आहे, पुन्हा तेच. मग आता पुन्हा इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला यूज करा, अगेन यूजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट. हा पहिला जैसे के वैसा, दूसरे का इंटिग्रेशन माइनस पहले का डिफरेंशिएशन, दूसरे का इंटिग्रेशन. ठीक आहे. म्हणून तुम्हाला मी जे सुरुवातीला शब्द वापरला की एक 4 मार्काचा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे, हे कारण होतं तो शब्द वापरायचा आणि या उदाहरणाला 4 मार्काचा प्रश्न सांगायचा. आता बघा, काही नाही आहे, ती व्हॅल्यू आली, पुन्हा इंटिग्रेशन बाय पार्ट यूज करा, असं समजा हे उदाहरण इथूनच सुरू झालं. नंतर तुमच्या लक्षात येतं यार इतकं तर आपल्याला सॉल्व करणं होतं. आता sin 3x ॲज इट इज e⁻x चा इंटिग्रेशन e⁻x डिवाइड बाय 2, हा घातला डिवाइड बाय 2 आपण ॲज इट इज. हां, नंतर साईनचा इंटिग्रेशन cos ऑफ 3x इंटू e⁻x चा इंटिग्रेशन e⁻x डिवाइड बाय 2. कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईनचा डेरिव्हेटिव्ह काय आला, cos 3x इंटू 3. ठीक आहे, इथं थोडं समजून घ्या. साईनचा डेरिव्हेटिव्ह cos 3x, हा 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि e⁻x चा इंटिग्रेशन e⁻x, या 2x चा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय 2 dx. आता हा जो प्रोडक्ट आहे आपण पूर्ण करून टाकू, e⁻x cos 3x डिवाइड बाय 2 प्लस this into this 3e⁻x sin 3x upon 4. पुन्हा तेच 3 3 जा 9 मायनस 9 अपॉन 2 2 जा 4 इंटिग्रेशन cos 3x इंटू e⁻x. बघा, तुम्हाला सगळ्याला एक प्रश्न करतो, छोटा क्वेश्चन, लघु क्वेश्चन.
तुमचे डोळे चांगले आहे का ते सांगा मला. आय साईट. तुम्हाला सर वेगळाच प्रश्न विचारला यावेळेस. तर तुमचे जर डोळे चांगले असतील तर मी जो अंडरलाईन केलेला पार्ट या ठिकाणी हे आपल्याला काय दाखवतो, काय दर्शवतो ते सांगा. काही तुमच्या लक्षात आलं का? बघा वेळ देतो तुम्हाला. काही लक्षात आलं का बघा. अरे डुचक्या हो, इट इज द व्हॅल्यू ऑफ आय. बघा ना, cos 3x इंटू e रेज टू ट्वाईस एक्स. हीच आयची किंमतच आपल्याला या ठिकाणी मिळाली ना. ती डायरेक्ट आयची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाली. बघा e रेज टू ट्वाईस एक्स अपॉन 2 कॉमन घेतला, उरलं काय cos थ्राईस एक्स प्लस e रेज टू ट्वाईस एक्स कॉमन आहे 3 sin थ्राईस एक्स डिवाइड बाय 2 आणि हे झालं -9/4i. आणि आता हे इंटरचेंज करून इकडे येणार, ते इंटरचेंज करून इकडे येणार म्हणजे काय होणार i प्लस 9i/4 इज इक्वल टू हे ॲज इट इज. याचा आन्सर काय येणार 4 1 4 9 13 भागिले 4 आणि हे जे इकडं 13/4 होतं इकडे गेल्यानंतर काय होणार 4/13 इंटू हे ॲज इट इज e रेज टू ट्वाईस एक्स अपॉन 2 cos थ्राईस एक्स प्लस साइन 3 sin थ्राईस एक्स डिवाइड बाय 2. हे झालं बेदुनी 4 आणि e रेज टू ट्वाईस एक्स डिवाइड बाय 13 आणि हे तुमचा आन्सर i इज इक्वल टू. बघा 4 मार्काच्या दृष्टिकोनाकडून या उदाहरणाकडे बघा. अवघड भाग नाही आहे, पण प्रॅक्टिस तुम्हाला नक्कीच करणं लागणार आहे. कारण एक 11-12 गणितानंतर हा पार्ट तुम्हाला अवघड वाटणं मला नाही वाटत की इतका काही खतरनाक पार्ट या भागात होता. ठीक आहे, व्यवस्थित उदाहरण एकदा पॉज करून लिहून घ्या आणि नंतर समोरचं उदाहरण बघा. तर बघा पुढचं उदाहरण x साइन इनवर्स x. अरे वाचल्या समजलं पाहिजे पटकन की साइन इनवर्स सुरुवातीला लागत होता, नंतर आला. आपली पहिली जी स्टेप असणार i इज इक्वल टू ते असणार साइन इनवर्स x इंटू एक्स. कारण इनवर्स फंक्शन म्हणजे काय, तो आय येतो ना. अरे नंबर 2लाच आय, LIATE म्हणजे आपल्याला 2 नंबरलाच इनवर्स फंक्शन लागतो. इथं इनवर्स फंक्शन आणि अल्जेब्रिक फंक्शन अगोदर आला, लगेच आपण इनवर्स फंक्शन अगोदर घेतला साइन इनवर्स आणि नंतर अल्जेब्रिक फंक्शन घेतला. एक अरेंजमेंट झाली. आता युजिंग इंटिग्रेशन बाय पार्ट फॉर्म्युला लिहा. पहिला फंक्शन ॲज इट इज, दुसरे का इंटिग्रेशन माइनस पहले का डिफरेंशिएशन, दूसरे का इंटिग्रेशन. समजलं का? आता काय मांडणी झाल्यानंतर बघा मी तुम्हाला काय सांगितलं, इथंच तुम्हाला 1 मार्क मिळतो. चला हे मार्काचा विचार नका करू, पण याच्यानंतर तुम्हाला छोटे मोठेच पार्ट करणं आहे. जसं एक्सचं इंटिग्रेशन काढणं आहे, साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आणि पुन्हा एक्सचा इंटिग्रेशन. तर हा झाला साइन इनवर्स एक्स. या एक्सचा जो इंटिग्रेशन आहे तो x²/2 ते आपण थोडं असं लिहिलं. ठीक आहे. मायनस साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह. साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/√1 - x². त्याच्यानंतर एक्सचा इंटिग्रेशन x²/2. आता थोडंसं असं आठवा की ज्यावेळेस आपले ऑफलाईन लेक्चर चालू होते, अरे हे प्रॉब्लेम झाले आपले. सराव प्रॅक्टिस जर चालू असेल तर तुमच्या लक्षात येतील. या ठिकाणी ही व्हॅल्यू जरी रूटमध्ये आली डिनॉमिनेटरची तरी सुद्धा पॉवर सेम आले, पॉवर सेम आले. काही वाक्य आठवतं का बघा माझं. पॉवर सेम आल्यानंतर आपण काय करतो, जी संख्या इथं असती का ती एकदा प्लस एकदा मायनस लिहितो. तर हा जो इथलचा मायनस होता का मायनस साईन, तर याला प्लस करून आपण हा मायनस इकडं वापरू. त्याचं कारण सांगतो. हा झाला हाफ, एकदा वापरलं हे +1 आणि इकडं वापरलं -1. कारण पॉवर आर सेम, पॉवर आर सेम, पॉवर आर सेम. घातांकाच्या संख्या सारख्या असतील तर आपण एकदा प्लस एकदा मायनस वापरतो. वरचा पार्ट न्यूमरेटर जर मोठा असला तर आपण डिव्हिजन म्हणजे भागाकार करतो आणि न्यूमरेटरचा घातांक खालच्यापेक्षा 1 जर कमी असला तर आपण काय करतो, खालच्याला टी कन्सिडर करून त्याचा खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे या 3 कंडिशन आहे. तर 3 पैकी इथं कोणती कंडिशन आली, पॉवर्स आर सेम वाली कंडिशन आली, म्हणून हा नंबर एकदा प्लस एकदा मायनस घेतला. ठीक आहे. आता याला सेपरेट सेपरेट करा. सेपरेट केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येणार की आपल्याला रिस्पेक्टिव्हली या व्हॅल्यू मिळणार 1 - x² अपॉन 1 - x² रूटमध्ये
आणि नंतर -1/√1 - x². बघा या ठिकाणी सरळ सरळ जसं x/√xचा √x कॅन्सल आणि √x आन्सर येतं, तसंच हा √x कॅन्सल झाला आणि तुमचं आन्सर फक्त इतकं आलं. तुमचं आन्सर फक्त इतकं आलं dx. आणि हे उत्तर झालं आपलं इंटिग्रेशन. आता या ठिकाणी तुम्हाला एक पार्ट सहज समजू शकतो बघा. हा तो a² - x² फॉर्म्युला आला आणि हे साइन इनवर्सचा फॉर्म्युला आला. म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं लक्ष केंद्रित करणं होतं का, तो हा पार्ट आहे. काय होतं बऱ्याच वेळेस विद्यार्थ्याला इथपर्यंत सॉल्व केल्यानंतर हे समजतच नाही. काय म्हणजे काय असतं माहिती आहे का, तुमच्या प्रॅक्टिसवर हा पार्ट अवलंबून आहे. व्यवस्थित जर बघितलं तर सेकंड फर्स्ट एक्सरसाइजचा हा पार्ट होता, तिथं आपल्याला ह्या लेवलची उदाहरणं आहे. पण त्या ठिकाणी जर आपली प्रॅक्टिस व्यवस्थित नसली, तो भाग आपला परफेक्ट नसला, तर इथं आपल्याला अडचण आणतो की आपलं हे +1 - 1 कुठून आला. नंतर तर आपल्याला स्वतः समजतं यार आता तर आन्सरच क्लिअर झाला आपलं, हे साइन इनवर्स बनणार, हा 1 - x² फॉर्म्युला यूज होणार. म्हणजे तुम्ही स्वतः या गोष्टी अगोदर शिका. तर बघा आता याचं सिम्प्लिफिकेशन, हे ॲज इट इज येणार x² साइन इनवर्स x, हे 1/2. आता याचं सूत्र a² - x². तर काय सूत्र असतं ते अगोदर सुरुवातीला x/2, नंतर हा ब्रॅकेट ॲज इट इज, नंतर a²/2. अरे पण याच्या भूमिकेत 1 आला ना, तर a²/2 म्हणजे कोण आला या ठिकाणी 1/2 आणि साइन इनवर्स x/a, तर x/aच्या भूमिकेत पुन्हा 1 आला आणि हे सूत्र आलं साइन इनवर्स x प्लस झालं हे c. हा 1/2 तुम्हाला प्रोडक्ट करणं असलं तर करू शकता. अजून याच्यात एक ऑप्शन होतं, असं समजा 1/x - 1/x आहे, तर याचं सबट्रॅक्शन जर जमत असलं तुम्हाला हे सुद्धा करू शकता, क्योंकि दीज आर रिलेटेड बाय साइन इनवर्स. बाकी आवश्यकता नाही आहे. ठीक आहे.